आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुढच्या 4-5 वर्षांमध्ये कळेल राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं? या प्रश्नावर अजित पवारांचं टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये बेधडक उत्तर। आम्ही ज्यांच्याबरोबर आज ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली, तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल। भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोकठोक लेचापेचा नाही। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। मी अजित पवार ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही, माझं रोकठोक काम असतं, ते असलं लेचापेचं काम माझ्याकडे नसतं। मी अनेकदा आतापर्यंत माझे राजकीय जीवनात काम करताना ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी राजीनामा दिला टाकून आणि मी निघून गेलोय। 2 लाख मतांनी अनंत गीतेंचा पराभव होणार, सुनील तटकरेंचा दावा। लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी गीते बकासूर सारखे शब्द वापरतात, तटकरेंची अनंत गीतेंवर टीका। 2 लाख मतांच्या फरकाने ते हरणार आहे। आता लोकांच्या समोर उत्साह वाढायला लागतं म्हणून ते तसे त्या ठिकाणी बोलले। प्रचंड मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा त्यावेळेला ते पराभूत झाले। जितेंद्र आव्हाडांना खोटं बोलण्यात डॉक्टरेट दिली पाहिजे, आव्हाडांना डॉक्टरेट कशी मिळाली हा संशोधनाचा विषय। सुनील तटकरेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। त्यांना डॉक्टरेट दिली पाहिजे खोटं बोलण्यासाठी, आता ती कधीतरी त्यांनी मिळवावी। आता त्यांना मिळाली डॉक्टरेट, खरोखर कशी मिळाली तो पण एक संशोधनाचा विचार आहे। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे मोहिते पाटलांच्या पाया पडणार, विधानसभेला मुलाला मदत करा अशी विनंती करणार। शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंचा बबनराव शिंदेंवर निशाणा। हे तुतारीलाच मतदान करणार, आमदार शिंदे हे तुतारीलाच मतदान करणार ही माझी 100% खात्री आहे। कारण त्यांना त्यांच्या मुलाला भविष्यामध्ये आमदार करण्यासाठी त्यांना सगळे विरोधक कमी करायचे आहेत। म्हाडा लोकसभेतून मवियाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना आपचा जाहीर पाठिंबा, मोहिते पाटलांचा भाजपचे नाईक निंबाळकरांविरुद्ध लढत। लातूरमध्ये राहुल गांधींच्या येण्यानं कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली, आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य। मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, मावळमध्ये 4थ्या टप्प्यातील मतदान 23 मे रोजी होणार, आतापर्यंत 18 अर्ज दाखल। अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान, जिल्हा निवडणूक विभाग सज्ज, जिल्ह्यामध्ये 110 बसची प्रशासनाकडून व्यवस्था।